कोल्हापुरातल्या महापुराचा दुधाच्या संकलनाला फटका बसला। मात्र काही गावातून महापुराच्या पाण्यातून सुद्धा दूध पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे। अकुर्डे गावातल्या तरुणांनी मानवी साखळी करत दुधाचे कॅन महापुरातून बाहेर काढत दूध संघापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, कुठल्या गावातली ही दृश्य आहेत आणि खरंच कौतुकास्पद आहे हे? खरं तर कोल्हापूरला महापुराचा विळखा बसलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा हा दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा आहे। हा सगळा परिसर आहे तो अकुर्डे या गावातला आहे आणि इथले सुद्धा मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायावरती अवलंबून शेतकरी आहेत आणि त्यांचं जर दूध संकलन या ठिकाणी रखडलं असतं तर त्यांना या ठिकाणी मोठा आर्थिक फटका बसला असता। त्यामुळे गावातल्या तरुणांनी मानवी साखळी करत आहेत, ती दुधाची कॅन रोड पर्यंत आणून ठेवलेले आहेत आणि तिथून ते गोकुळ दूध संघाकडे पाठवलेले आहेत। खरं तर महापुरामुळे अनेक गावामध्ये रस्ते नसल्यामुळे गोकुळचं दूध संकलन सुद्धा घटलेलं आहे। मात्र एकूणच या सगळ्या गावातल्या तरुणांचं या ठिकाणी एकसंघपणे केलेल्या कामाचं कौतुक आता सगळीकडे होताना पाहायला मिळते। महापुरासारख्या संकटातून सुद्धा त्यांनी हे दूध संकलन आहे ते पूर्णपणे यशस्वीरित्या केल्याचं दिसून येते। ज्ञानेश्वर, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि या सगळ्या तरुणांचं मनपूर्वक अभिनंदन।